आहे ते पण अलिबागच्या नागावमध्ये। तुम्ही सर्वांनी माझ्याचं कालवण, फ्राय, उकड, मोदक, सोलकढी सर्व खायला यायचं आहे। येणार ना मग? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सचिन भ्रमंती प्रवास यामध्ये आपला पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आणि आता आपण जो आहे अलिबाग टू मुंबई आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे। आणि आता आपण जाता आता ऑन द वे आपण भेटणार आहे नलिनी काकूंना, जे आपण काल गेलो होतो तर आपल्याला काल मिळाला नाही, नलिनी काकूंची भेट नाही झाली। तर आपण जाणार आता नलिनी काकूंच्या पहिल्या हॉटेलला, त्यांची आपण भेट घेणार, तर थोडा आपण त्याशी गप्पा मारू आणि त्यानंतर आपण परत आपल्या मुंबईच्या परतीच्या प्रवासाला निघणार आहे। सो स्टे ट्यून। ह्याला नलिनी काकूचं किचन, जे ते तुम्हाला इंस्टाग्रामचे रील्स आणि जे बनवतात आपल्या यूट्यूबसाठी नवीन पदार्थाचे, ते हेच किचन आहे। माझं नाव नलिनी मुंबईकर आणि हे आपलं कोलिनबाई रेस्टॉरंट चालू आहे, ते पण अलिबागच्या नागावमध्ये। तुम्ही सर्वांनी माझ्याचं कालवण, फ्राय, उकड, मोदक, सोलकढी सर्व खायला यायचं आहे। येणार ना मग? नक्की या। मित्रांनो, आपण आलो हे नलिनी काकूच्या कोकण फूड मॉलमध्ये। बघा, बरेच प्रकारचे
मसाले आहेत. तिथे होममेड स्वतःचे अलिबागचे कडवे वाल आहेत, काजू आहेत. लिंबा आल्याचं सरबत आहे, कोकम सरबत आहे त्यांच्याकडे. जे तुम्हाला कोकणी मेवा जो आपण बोलतो तो सर्व प्रकारचे इथे उपलब्ध आहे. बघा, मध आवळा कँडी आहे लहान मुलांसाठी, कोकम आसूळ आहे. लहान मुलांसाठी चॉकलेट्स, कडकडी लाडू. इथे तिळकुट चटणी आहे. हे सगळ्यात युनिक असे जॅकफ्रूट बार, त्यानंतर फणसवडी आहे, चिंचवडी आहे, आंबावडी आहे, त्यानंतर कोकमवडी, सांडगे आणि असे बरेच प्रकार आहेत. तर तुम्हाला जसा वेळ भेटेल तर तुम्ही बोललो खाऊन जेवून झाल्यानंतर तुम्ही येऊन कोळींबाईच्या इकडनं आपलं नली कापूनच्या कोकण फूडला व्हिजिट देऊ शकता. थँक्यू. तर आपण निघालो आहे दुपारी 12:30 वाजता मुंबईच्या दिशेने. आता थोडाशी भूक लागली आहे. आता आपण जाणार आहे अलिबाग मार्केटला आणि अलिबाग मार्केटमध्ये आपल्याला कुठे चांगलं जेवण मिळते ते तुम्हाला आता सांगतो आम्ही. आता आम्ही जाणार आहे अलिबाग मार्केटमध्ये शालिमार रेस्टॉरंट म्हणून आहे, तिथे आम्ही जाणार आहे. तर तुम्हाला आम्ही जाऊन आता सांगू की तिकडे काय काय ट्राय करायचं आणि काय काय गोष्टी चांगल्या मिळतात त्याच्यावर तुम्हाला प्रत्येक रिव्ह्यू देईल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण आता आलो आहे अलिबाग मार्केटमध्ये. अलिबाग मार्केटमध्ये आपण आता चाललो आहे शालिमार फॅमिली रेस्टॉरंटला. तिथे सी फूड आणि चिकन मटन आपल्याला ते फ्रेश मिळते आणि त्याची रेटिंग तिकीट चांगली आहे. तर आता आपण एंटर करतो आहे शालिमार रेस्टॉरंटमध्ये. वाईट नाही, ठीक आहे. तुम्ही जो गेला तुमच्यामध्ये रिटर्न घेतला का? आपल्याकडे आपण जाऊया ना. मित्रांनो, आपण शालिमार हॉटेलला आलो होतो. आता आपण इथे जेवलो. जेवणामध्ये आता आपण खाल्लेलं चिकन क्रिस्पी होते, चिकन क्रिस्पी, चिकन हंडी, भाकरी, नान. खरंच जेवण इथे हॉटेलमध्ये एकदम खरंच खूप छान मिळते. जर तुम्ही कधी आलात अलिबागला तर अलिबागच्या इथून तुम्हाला अलिबाग चौक आहे बघा, अलिबाग तुम्हाला दाखवतो. अलिबाग चौक हा इथे आहे. अलिबाग चौकापासून अगदी 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आपलं हे शालिमार हॉटेल आहे. नक्की आलात तर इथे
पक्का व्हिजिट करा. इकडनं आपण निघालो आहे अलिबाग मार्केटवरून आता मांडवाच्या साईडला. तर इकडनं आपण जाताना मध्ये एक हॉल्ट करणार आहे आवाज बीच म्हणून. तिथे थोडं आपण विश्रांती करू आणि आपल्या आता 4:30 वाजताची रोरो असणार. ते रोरोसाठी आपण मग 4:30 वाजता आपण रोरो निघू. रोरो बोटीत आपला प्रवास होतो. मला ते रोरोमधले आपण जे काय आपल्या गप्पा गोष्टी असतील मजा गोष्टी असतील ते तुम्हाला सगळं दाखवू. सो आता आपण आता डायरेक्ट पोचतो आवाज बीचला, अलिबागचा आवाज बीच. आता आम्ही निघालो आहे मांडवा जेट्टीच्या इथे आवाज बीच जवळ. आपण निघालो आहे आवाज बीचच्या मार्गे. सगळे रायडर्स कुठे चालले मित्रांनो. आपण आलो आहे अलिबाग येथील आवाज बीचला. इथे बघा शकता पूर्ण शांत आहे. बाकीच्या बीचसारखे तर इथे तर अशी गर्दी नाही आहे, काही नाही आहे. इथे तुम्हाला छान असा टाईम स्पेंड करता तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत. इथे बऱ्याच प्रकारची छोटी झाडं आहेत, निवांत शांतता. आणि आमचे हे 2 मित्र दाखव बॅट दाखव. आणि मला पुढे जाऊन तुम्हाला बीचची सैर करून दाखव. आपण चालू आहे मांडवा जेट्टीला. तर हा बघा रस्ता कसा आहे, ऑलमोस्ट कच्चा रस्ता आहे. आपला गावच्या रस्त्याची आठवण देते. म्हटलं दोन्ही साईडला दुतर्फा झाडे घरं आणि हा रस्ता. तर आपल्याला इकडनं तर दाखवते 950 मीटर आणि 2 मिनटावरती रस्ता आपला मांडवा जेट्टीला. तर आपण 2 मिनटामध्ये आपण मांडवा जेट्टीला पोहोचतो आणि आपण तिकडे आपला रोरोसाठी तिथं बोलल्याप्रमाणे आता आपण मेन रोडला आपण लागलो आहे. आता आपली जेट्टी आहे 4:30 वाजताची जेट्टी आहे. आपण त्या आता 40 मिनटं तरी आपण लवकर आलो आहे आपल्याला चेक इन करण्यासाठी. बोर्डिंग करायची तिकडं बॅग चेक इन आणि सगळे करून आपण आता रोरो जेट्टीवरती जाऊन आपण जाणार मांडवा जेट्टीला. चालू ठेवा. लेफ्ट साईडला आपले मालदार आणि अजंठाच्या ज्या बसेस जातात त्या ठिकाणी गेटवेकडनं आपल्याला निघणार असतात. आणि हे राईट साईडला आहे ते आपल्याला
तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल पाहिजे तर प्रायव्हेट व्हेकल तुम्ही घेऊ शकता अलिबागला जाण्यासाठी. हे बघा पब्लिक. हे साऊथचा हिरो. हे परत आहे भाऊच्या धक्क्याला. तो आहे तो भाऊचा धक्का, तो लागला तो इकडे लागला म्हणून धक्के बुक्की मारू नका. असं धक्के बुक्के दाखव. धक्के बुक्के असं मारू नका, मोबाईल पडेल. लॉगिंग आमची खराब होत आहे. आजी तू बघ तेजू घालता भाजीवाला. अरे असा गावकर जितू बघ. अशा प्रकारे काही तुम्ही बघत असाल, हा असा आपला ब्रिज असा प्लॅटफॉर्म लागला. प्लॅटफॉर्म कनेक्ट होणार आणि इकडनं असे पाय वॉकी जाऊ शकतात आणि तुम्ही व्हेकल असे लावू शकतात. आपल्या बाईक आणि बोलो कारच्या व्हेकल्स आहेत आपल्याला इथून काय प्लॅटफॉर्म खाली ठेवला जाणार आणि त्यामुळे आपण गाडी घेऊ शकतो. Wow, it's just like a wow. गाड्या निघाल्या आपल्याकडे. आपल्याला पण आपली गाडी घेऊन आपल्या गाड्या निघाल्या. अशा बाईक्स आणि आपलं बसतं बाईक्स सो मित्रांनो आपण आता पोचलो आहे भाऊच्या धक्क्याला. हे आपण निघालेलो अराउंड 4:30 आपली रोरो सुटलेली मांडवावरून अलिबागवरून ती मुंबईसाठी. आता वाजले आहेत 5:15 बरोबर ॲक्युरेट 40 ते 50 मिनटामध्ये आपल्याला मुंबईला पोचवलं आहे. तर हा जो आपला मुंबईचा प्रवास होता अलिबाग ते मुंबई खरंच खूप मस्त झाला. तर आपल्याला व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.